अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। आज 8 ऑगस्ट या दिवशी दुर्वा गणपती व्रत आला आहे। दुर्वा गणपती या व्रतालाच गणेश विनायक चतुर्थी म्हणतात। प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात, एक म्हणजे संकष्ट चतुर्थी व दुसरी विनायक चतुर्थी। शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायकी तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात। दुर्वा गणपती व्रत हे विनायक चतुर्थी पैकी एक आहे। श्रावण विनायक चतुर्थीला दुर्वा गणपतीचं व्रत केलं जातं। तर हे व्रत कसं करतात हे आपण पाहू। श्रावण सुरू झाला की गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेळ लागतात। श्रावणातील हे व्रत विशेष मानले जाते। या विनायक चतुर्थीने कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात। श्रावणातील वातावरण निसर्गरम्य असते। कोणतेही शुभ कार्याची सुरुवात करताना गणपती बाप्पाचं स्मरण केलं जातं। गणपतीच्या पूजेत दुर्वांना खूप महत्त्व आहे। गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहेत। गणपतीला विषम संख्येमध्ये दुर्वा अर्पण कराव्यात। दुर्वा नेहमी विषम संख्येत अर्पण कराव्यात, म्हणजे 3, 7, 11, 21 अशा प्रकारे दुर्वा अर्पण कराव्यात। गणपतीची 21 नावं घेऊन 21 दुर्वा अर्पण केल्या तर गणपतीची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही। गणपतीला दुर्वा वाहताना त्या दुर्वा स्वच्छ धुवून घेऊन चंदन आणि लाल कुंकवामध्ये बुडवून गणपतीच्या डोक्यावर पाठीमागच्या बाजूला देठ होतील अशा पद्धतीने ठेवाव्यात। आणि गणपतीला दुर्वा वाहताना साधा सोपा मंत्र म्हणायचा आहे, तो आहे ओम गण गणपते नमः। हा मंत्र जाप करावा व सर्वात शेवटी आरती करावी। तुमची